आज इथं ज्या गुणवंतांचं कौतुक झालं जरूर कौतुक आहे, पण त्यांचं कौतुक करणाऱ्या या फाउंडेशनचं कौतुक पहिल्यांदा केलं पाहिजे, कारण हल्ली कौतुक करणारी माणसं भेटत नाहीत ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणजे एक काळ होता समोरून एखादा ग्रहस्थ आला की आम्ही विचारायचो कस काय बरं आहे का, पुढचा म्हणायचा आमचं कशाच बरं तुमचंच बरं आहे. त्या काळात आपल्याला बरं वाटत नव्हतं, मात्र आता काळ इतका बदललाय आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही, पण पुढच्याचं अजिबातच बरं वाटत नाही. म्हणजे रस्त्यानं चालता चालता खड्ड्यात पडलो तर पुढच्याला सांगणार नाही जपून चाल पुढं खड्डा आहे, आपण तिथंच उभा राहणार, पुढचा कसा पडतोय ते बघणार, पडल्यावर त्याला म्हणणार मी पण असाच पडलेलो, ये शेजारी तिसरा कसा पडतोय बघू. म्हणजे शेजारनं किरणा मालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा किरणा मालाचंच दुकान टाकणार, बुडलो तर दोघं बुडू पण तुला वर येऊ देणार नाही. ही जी अलीकडची आमची मानसिकता आहे त्या मानसिकतेतनं बाहेर पडत आपल्या समाजातला प्रत्येक जण वर आला पाहिजे असं वाटणारी माणसं तयार होत आहेत. ही समाजाच्या प्रगतीची आणि विकासाची सगळ्यात महत्वाची नांदी आहे. आम्ही येता येता मगाशी वाचनालयाचं उद्घाटन केलं, अनेक पुस्तकं तिथं ठेवली. खर तर पुस्तकांनी मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणाचं हस्तक तर होत नाहीच, पण लाचारीनं कुणापुढं नतमस्तक सुद्धा होत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जी जी माणसं मोठी झाली त्यांच्या मोठेपणाचं त्यांनी एकच कारण सांगितलं की आम्ही पुस्तकं वाचली, अफाट पुस्तकं वाचली. 10वीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आल्यावर परळच्या चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ठेवला आणि त्यावेळी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर प्रमुख पाहुणे होते. कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी त्यावेळी भीमराव आंबेडकरांना गौतम बुद्ध नावाचं पहिलं पुस्तक भेट म्हणून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की त्यावेळी माझ्या हातात जर ते पुस्तक पडलं नसतं तर भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून मी कधीच उभा राहू शकलो नसतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक पुस्तक हाताशी पडतं आणि मोहनदास करमचंद गांधी यांचा महात्मा होण्याच्या दिशेनं प्रवास सुरू होतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक पुस्तक तुमच्या आयुष्यात अफाट क्रांती करू शकतं, तुम्हाला बदलून टाकू शकतं, तुम्हाला प्रेरणा देऊ शकतं, तुम्हाला पुढं 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 विलक्षण पुढे घेऊन जाऊ शकतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला आताच्या काळामध्ये हे वाचनालय ही पुस्तकं फार महत्वाची वाटतात, कारण हल्ली माणसं वाचत नाहीत. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आता व्हॉट्सअपचं सैन्य फेसबुकच्या भिंती लढवत इन्स्टा आणि ट्विटरवरनं तोफगोळे सोडण्यात मग्न आहे. ही आमची अलीकडची अडचण आहे. खरं तर आता वडीलच मोबाईल मध्ये गुंग असतात, त्यामुळे पोरग पुस्तक घेऊन कसं बसेल हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. नवी पिढी आपलं अनुकरण करणारी असते, आपण जसे वागतो तशीच ती घडते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण काय वाचतो आहोत याचं चिंतन आणि मंथन आता झालं पाहिजे. एक अत्यंत श्रीमंत गडगंज असणारी स्त्री होती, प्रचंड पैसा होता आणि प्रचंड पैसा असल्यामुळं कामच काही नव्हतं, करायची गरजच नव्हती, त्यामुळे वेळही अफाट होता. आणि मग या मॅडम काय करायच्या, रोज सकाळी गाडी बाहेर काढायच्या, ड्रायव्हरला सोबत घ्यायच्या, पैशानं बॅग भरायच्या आणि मोठमोठ्याला मॉल मध्ये स्टॉल मध्ये जाऊन खरेदी करत बसायच्या. पैसा अमाप आहे, वेळ अमाप आहे, दोन्ही घालवायचा आहे, घालवावं कुठं असा प्रश्न त्यांना पडायचा आणि तासोन तास त्या खरेदी करत बसायच्या. एके दिवशी एका मॉल मध्ये त्या महिला गेल्या, खरेदी करत राहिल्या. 2-2.5 तासानंतर त्या परत आल्या, गाडी जवळ पोहोचल्या. गाडीच्या काचेवर त्यांनी टकटक केलं, पण ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न होता. त्या मॅडमना काही कळेना, त्यांनी परत जोरान हाका मारल्या. तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न आहे, त्यांना परत काही कळेना. शेवटी पुढे गेल्या, काचेवर हात फिरवला, तो ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात मग्न आहे. शेवटी जोरात त्यांनी दार आपटले. त्यावेळी तो ड्रायव्हर भानावर आला, पुस्तकातनं नजर त्यानं बाजूला काढली, दार उघडलं, मॅडमला बसवलं, सामान ठेवलं. त्या मॅडम गाडीत बसल्या. ड्रायव्हरला वाटलं आता मॅडम चिडणार, संतापणार, पण गाडी सुरू झाल्यावर त्या मॅडमने त्या ड्रायव्हरला प्रश्न विचारला, तू इतका मग्न होतास, मी इतक्या हाका मारल्या, इतक्या वेळा तुला त्या पुस्तकातनं बाहेर काढायचा विचार केला, तरी तू त्यातनं बाहेर पडला नाहीस, तू काय करतोयस, तू एवढा मग्न कशात झालायस की तुला काळ वेळेचं सुद्धा भान नाही, आजूबाजूला काय चालतंय त्याच्याकडे तुझं लक्ष नाही, असं काय आहे यात? तो ड्रायव्हर म्हणाला, या पुस्तकात जीवनाचं सार आहे. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी पुस्तक काढून बसतो आणि पुस्तकं वाचत राहतो. पुस्तकं वाचता वाचता मला सगळं विसरायला होतं. बस मला ज्ञान मिळतं, माहिती मिळते, समाधान मिळतं, शांती मिळते. त्या मॅडमनी विचारलं, अरे त्याच्याच शोधात तर मी आहे,
मी खरेदी करत 2-2 तास का घालवते, माझ्याकडे वेळ भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण समाधान नाही, शांती नाही, ज्ञान नाही. हे कुठे मिळतं पुस्तक? चल मला तिथं घेऊन चल. त्या ड्रायव्हरनं त्या मॅडमना एका पुस्तकाच्या लायब्ररीमध्ये घेऊन गेला.